नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृती, मनुष्यकृती राघवे ख्याती केली, शिळाशी करे सागरी तारेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाश, जळी रक्षले निरजीव कागदास, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमा नढळे इहलोकी, भव सिंधुशी बांधला शेतू जेणे, अनाथ दिनाकारणे तुकयाने, तुका भासला मानव वेशधारी, परी श्रीहरी व्यापक सर्व जीवा, तुका तोची परब्रह्म ठेवा, जया पूजले आधरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे, तनुमानशी दिवी रूपीच केली, न त्यागी येली दिवी लोकाशी नेली, पुंडली कवर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी, तुझ वाटी आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. 80 दशा येईल पुढे, तेने मन होईल वेडे, चिंतूनी ठेवी चोकडे आत्मज्ञान. 13व्या अध्यायामधला हा 7वा श्लोक आहे. त्यानंतरची 580 क्रमांक आहे. 80 दशा येईल पुढे, तेने मन होईल वेडे, तेने चिंतूनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. आज ह्या ठिकाणी जवळजवळ 42 वर्षे ना, 45 वर्षे 45 वर्षे हा चालत आलेला नाम सप्ताह, आणि ह्या नाम सप्त्यातली जवळजवळ आतापर्यंत तरी 15 वर्ष झाली सेवा माझ्याकडे आहे. काही कीर्तनची सेवा होती, त्यानंतर आता प्रवचनची आहे. मी काय कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण एक सेवेदारी मनुष्य असल्यामुळं महाराजांनी हा इथं दिलेलं सेवा आहे, ती सेवा करत राहायची. सेवेला आगी सेवक झालो, तुमच्या आलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. असो, महाराज काय म्हणतात, इथं ज्ञानीपुरुषाची लक्षणं आहेत. ज्ञानीपुरुषांनी काय साध्य केलं, तुमच्या आमच्यासारखी संसारामध्ये ते आलेत, संसारामध्ये येऊन त्यांनी परमात्मा साध्य केला, म्हणून त्यांची पुण्यस्मरण होतं. संतांचं पुण्यस्मरण होतं, तुमचं आमचं काय होतं, श्राद्ध होतं, ते मी घातलं तर. म्हणून संतांचे आता किती वर्षे, आता महाराजांचे पुण्यतिथी किती वर्षापासून चालू आहे, अनादी कालापासून. आता त्यांचं काय आम्हाला गणित माहीत नाही, अनादी कालापासून म्हटलं तरी काय हरकत नाही, म्हणजे बऱ्याच वर्षापासून. ते कुठल्या गावचे, तिकडले, म्हणजे कुठला जिल्हा तो, जाऊन आलाच ना तुम्ही, लातूर जिल्ह्यामधले ते. आणि पुण्यतिथी कुठं होती, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. बघा, म्हणजे त्याने केवढं पुण्य कमावलं, आणि त्या पुण्याच्या जोरावर त्यांच्या म्हणजे जे त्यांना अनुभव आला, त्यांनी तुमच्या आमच्यासाठी जे सांगितलं, ज्ञान सांगितलं, कसलं आत्मस्वरूपाचं ज्ञान सांगितलं, संसारामध्ये सुख नाही हे दाखवून दिलं, अशा असणारे संत, त्यांची पुण्यस्मरण होतं, त्यांचंच पुण्यस्मरण होतं. तुमचं आमचं का होत नाही, आम्ही पुण्यच कमावलेलं नाही, मग पुण्यस्मरण कुठलं होईल. पुण्य कमवावं लागतं, त्याच वेळी पुण्य ज्यावेळी कमवलं जातं त्याच वेळी काय होतं, पुण्य स्मरण होतं, त्यालाच पुण्यस्मरण म्हणलं जातं. तुम्ही आम्ही पुण्य करतो, परंतु ते पुण्य सात्विक आहे काय, राजस आहे काय, तामस आहे, काय करणार नाही. पुण्य सात्विक पाहिजे. पुण्य सात्विक असेल तरच ते काय होतं, लोभापोटी पुण्य. तुम्ही आम्ही जर कुणाला तरी दान धर्म करत असेल तर ते पुण्य कसं होईल, राजस होईल ना, सात्विक होणार नाही. सात्विक पुण्य
त्याची आसक्ती सोडून ज्यावेळी पुण्य करल, कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही, त्याच वेळी ते पुण्य शुद्ध पुण्य होतं आणि तेच पुण्य आपल्या उपेकीला येतं, त्याचंच फल मिळत असतं. असो, म्हणून महाराज काय म्हणतात, 80 दशा येईल पुढे. आता त्यांनी अनुभवलं सर्व आणि आम्हाला सांगितलं 80 दशा येईल पुढे, त्याने मन होईल वेडे, चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. आत्मज्ञानाचं चिंतन करा. का? आता आम्हाला आता दशा म्हणल्यानंतर कळती दशा किती प्रकारची आहे. उपजल्यापासून मरेतोपर्यंत दशाच आहे ना. उपजल्यापासून मरेतोपर्यंत दशा आहे. कुठली कुठली दशा? पहिल्यांदा जन्माची दशा आहे. जन्माला येणे ही दशाच आहे. त्या जन्माला येताना किती त्रास आहे. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहावं लागतं जन्माला आल्यानंतर. ते कुठे, तिथं काय शोकेशमध्ये आहे काय, ते कशात आहे? मूळ मूत्र त्या ठिकाणी ते राहत असतं, म्हणजे मलमूत्राच्या ठिकाणी राहतं. त्याला सुख नाही आहे तिथं, आणि त्या सुखाचं त्याला काय होतं, जाणीव होती. त्यावेळी ते देवाकडे प्रार्थना करतं की मला यातून सोडव. आणि सोडवल्यानंतर मायेच्या तडाख्यात सापडतं. मायेच्या तडाख्यात सापडल्यानंतर जन्माला आल्यानंतर पण दुःख आहे, ते मायेत अडकतं. मग ते देवाला विसरतं. देव जो आहे, ज्यानं सोडवलं त्याला विसरतं. ते त्यानं सांगितलेलं असतं की बाबा तू काय कर, की माझं स्मरण कर, तुला मी यातनं सोडवतो, आणि तू पुढे गेल्यानंतर काय कर, माझं स्मरण कर, सतत माझी आठवण कर. आम्ही केली काय सांगा? आम्ही जन्माला आल्यानंतर त्या परमात्म्याची आठवण केली नाही. संत सांगून जातात, जन्माला आल्यानंतर पहिलं 3 अवस्था आहेत आपल्यामध्ये. ब्रह्मचारी, एकूण 4 आहेत खरं. ब्रह्मचारी अवस्था आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे, आणि शेवट संन्यास आहे. 4 अवस्थेमध्ये अवस्था भोगाव्या लागतात. ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये ज्ञान प्राप्त करावं लागतं. ब्रह्मचारी अवस्थेमध्येच ज्ञान प्राप्त होतोय. गृहस्थामध्ये त्या अवस्थेचा भोग घेता येतो. जे ज्ञान साठवलेलं असतं, कर्म करत त्याचा भोग घेता येतो. आणि वानप्रस्थामध्ये त्या भोगातून बाजूला जाऊन काय करायचं असतं, त्याग निर्माण करायचा आणि देवाचं नामस्मरण करत राहायचं असतं. हा कुठला आहे? वानप्रस्थ. आणि वानप्रस्थानंतर संन्यास आश्रम आहे. संन्यास आश्रम आहे. संन्यास आश्रमामध्ये काय करायचं? संन्यास आश्रमामध्ये काही करायचं नाही, काही करायचं नाही, फक्त देवाचं नामस्मरण करत राहायचं. दुसरं काही करावं लागत नाही त्याला. दिलं तर खायचं, दिलं तर. देव देणार नाही का? ज्यानं जन्माला घातले तो देत असतो, परंतु आपला विश्वास नाही. विश्वास नसल्यामुळं आमचं सगळं नडले. आमचा देवावर अजिबात विश्वास नाही. म्हणून महाराज काय म्हणतात, 80 दशा येईल पुढे. 80 दशा जी आहे, ती दशा यायच्या आधी तू काय कर, तू काय कर, परमात्मा साध्य कर, ग्रंथाचं वाचन कर. संतांनी सांगितलं, ग्रंथ किती आहेत आपल्या संतांचं ग्रंथ? ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, दासबोध आहे. 4 ग्रंथ तरी श्रेष्ठ ग्रंथ आहेत आपल्या संप्रदायामध्ये. 4 ग्रंथामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, त्याचं अध्ययन केलं पाहिजे. ज्यांना वाचता येतं त्यांना थोडं तरी रोज वाचावं. वाचल्याशिवाय कुठलंही कर्म करायचं नसतं. ज्याला वाचता येत नाही त्यांना ऐकायला तरी जावं. का? मला वाचता येत नाही, मी कुठंतरी ऐकल्यानंतर मला त्याची प्राप्ती करता येईल. वाचूनच कळतं असं काही नाही, ऐकून सुद्धा कळत असतं, ऐकल्यानंतर सुद्धा कळतं. म्हणून ऐकावं. कान दिलेले आहेत ना, श्रवण. पहिली भक्ती सांगितलेली आहे, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन, आत्मपदार्थ शोधन. हे सर्व सांगितलेलं आहे आम्हाला. परंतु आम्ही तिकडे काही लक्ष नाही. कशामध्ये अडकलो?
संसारामध्ये अडकलो. संसार कसा आहे? संसार दुःखमूळ आहे. संसारामध्ये दुःख आहे हे कुणाला कळालं? संतांना कळालं. त्यांना कळालं म्हणून तरी त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? 80 दशा येईल पुढे. 80 दशा जी आहे ती पुढे येईल. चिंतून ठेवी मन रोकडे. चिंतन कर. कुठलं? आत्मज्ञानाचं चिंतन कर. आत्मज्ञान प्राप्त कर. आम्ही आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्ही काही करत नाही. तर आत्मज्ञान म्हणजे काय? परमात्म्याचं सतत चिंतन असावं. संसार करतच. संसार काय टाकायला सांगितलेलं नाही संतांनी. संतांनी सर्व संसार केलेला आहे. कुठल्या संतांनी केलेला नाही. चळूमळूजींचं जर चरित्र पाहिलं तर ते त्यांचं कर्म करत होते. त्या कर्मामधूनच ते वारी केली. त्यांनी वारी सोडली नाही. ती वारीला गेले म्हणून देवानी ती काम केलं. आम्ही तसं काय केलं नाही. म्हणजे आम्ही काय करतो? आमचं कसं असते कर्म? आमचं कर्म शुद्ध कर्म नाही. त्याच्यामुळं आमचा देव आमच्याकडे काय काम करायला येणार नाही हे निश्चित आहे. परंतु त्यांनी शुद्ध कर्म केलं आणि आता वारी आल्या म्हणल्यानंतर जायला पाहिजे म्हणून ते टाकून गेले. मग त्यांना टाकायचं होतं का? ते त्यांनी कुठलाही विचार केला नाही. माझी वारी चुकती एवढाच विचार त्यांच्या मनामध्ये होता. म्हणजे शुद्ध पुण्य होतं त्यांचं, शुद्ध कर्म होतं. आणि त्या कर्मामधून त्यांनी हा तुम्हाला दाविलेला मार्ग आहे. मग आम्ही कर्म करत असताना कर्म टाकायला सांगितलेलं नाही. कर्म करा, परंतु आपल्या पाठीमाग कोण ह्याच्यात म्हणजे जे येणार आहे त्याचं तुम्ही चिंतन करा. आपणला कोण सुख देणार आहे त्याचं तुम्ही काय करा? चिंतन करा. चिंतून ठेवी आत्मज्ञान. आत्मज्ञानाचं चिंतन करा. आत्मज्ञान ज्यावेळी तुम्हाला प्राप्त होईल त्याच वेळी काय होईल? तुमच्या ठिकाणी कोणी हे आपणला दिसणार आहेत सगळी. आपणला जे आहेत आपल्या ठिकाणी ती दिसणार आहेत महाराज. ती आपल्या ठिकाणी कोणी आपणला सुख देणारी नाही. सुख जे आहे ते परमात्म्याच्या ठिकाणी. महाराजांनी सांगितलं मरण आहे. त्या अवस्थेमध्ये मरण येतं. जन्म मरण आणि जन्म मरण जरा व्याधी दुःख म्हणजे असं 4 प्रकार आहेत. ह्या श्लोकाचं पहिलंच काय? पहिलंच आहे ते. श्लोकाच्या खाली ह्या ओव्या येतात. जन्म मरण जरा व्याधी दुःख दोषाने दर्शन असं त्या श्लोक आहे. ते मला म्हणायत नाही म्हणून मी ते म्हणला नाही. म्हणजे मी अज्ञानी आहे हे सांगू शकतो. का तर माझं ह्यात वाचन नाही आहे, परंतु ते ऐकलेलं आहे आणि ते ऐकलेलंच तुम्हाला मी सांगत आहे. पहिल्यांदा जन्म आहे. जन्म दुःखात नाही. जन्म झाला म्हटलं की त्या जन्माच्या ठिकाणी व्याधी आहेत. जन्म म्हटल्यानंतर जरा व्याधी मरण आहे. मरणाच्या ठिकाणी दुःख आहे. जन्माच्या ठिकाणी दुःख आहे. मग मध्ये दुःख नसणार काय? दुःख मध्ये पण आहे आणि दोन्हीकडे पण आहे. दोन्हीकडे दुःख आहे त्या अर्थी. मग दुःखच जन्म जर घ्यायचा नसेल तर काय केलं पाहिजे? जन्म मरण खंडन केलं पाहिजे. म्हणजे दुःख काय होईल? दुःख जाईल. मग दुःख जाण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणून महाराजांनी सांगितलं की 80 दशा येईल पुढे. 80 दशा येईल पुढे त्याने मन होईल वेडे चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. आता ती दशा येण्याच्या आधी ज्यावेळी आपल्या अंगामध्ये बळ आहे. कुठलं सांगितलं? पहिला आश्रम सांगितला ब्रह्मचारी आश्रम. ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय करायचं? अक्षर घोकावी. अक्षर घोकावी याचा अर्थ काय? अभ्यास करणे. आणि तोच अभ्यास बघा, लहान मुलांना जो अभ्यास केला जातो 10वी पर्यंत, 10वी पर्यंत जो मनुष्य अभ्यास करतो, 10वी 12वी पर्यंत म्हणा,
त्या अभ्यासाचंच पुढं त्याला डिग्री मिळत असते, त्यातच तो हुशार होत असतो. एकदमच जर 12वीच्या परीक्षेला बसला, आता माझ्यासारखा पहिलीपासून गेलाच नाही आणि 12वीच्या परीक्षेला बसला, तर त्याला काय कळणार आहे? काहीच कळणार नाही. म्हणून पहिल्यांदा ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय केलं पाहिजे? परमात्मा साध्य केला पाहिजे. आणि तो परमात्मा साध्य करत असताना पुढं तुम्हाला उपयोगी पडतो, पुढं तुम्हाला उपयोगी पडला जातो. तुमच्या संसारामध्ये संसार सुद्धा सुखाचा करावा असं वाटत असेल तर संसारामध्ये परमात्मा साध्य आधी केला पाहिजे, तरच. म्हणून महाराजांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन. त्यांनी म्हणावं, ते आम्हाला म्हणता येणार नाही. का तर त्यांनी त्या अवस्थेत गेलेले होते. सर्वांचा संसार सुखाचा करायसाठी, संसार याचा अर्थ काय? जन्म आणि मरण. तुम्ही म्हणशील हे संसार, जन्म आणि मरण खंडन करण्यासाठी सुखाचा ते केले. म्हणजे जन्म आणि मरण ज्यांना कळालं त्यांचा संसार सुखाचा झाला. तुमचा आमचा संसार सुखाचा का झाला नाही, का होत नाही? तर आम्हाला जन्म मरणच कळत नाही. आम्ही आलेल्या मध्ये ह्या मायेच्या तडाख्यामध्ये आम्ही सापडलं जातो. मायेमध्ये सापडल्यानंतर आम्हाला देव कळतच नाही. आता देव देव करतात कोण सांगा बघू? देवदेव कोण करत नाहीत? सर्व लोक देवदेव करतात. तुम्ही म्हणणार, आम्ही म्हणतोय आपण की देव, सर्वजण लोक देवाचं चिंतन करतात, देवाला जातात. अहो, आपल्या वारकऱ्यापेक्षा सुद्धा काही जे संसारिक लोक देवाला जास्त जातात. आम्ही कुठं वर्षातून एक वारी करतोय, परंतु ती जास्त आमच्यापेक्षा जातात, परंतु त्यांना देव मात्र कळालेला नाही, अजिबात नाही. का? त्यांनी काही त्याचं वाचन केलं नाही, संतांचा शब्द ऐकलेला नाही, संतांनी काय सांगितलं इकडे लक्ष नाही. देव कशासाठी करायचा असतो हे माहित नाही. त्यासनी फक्त एवढंच माहिती आहे, देवाला गेल्यामुळं माझं काय होतं? कल्याण होतं, मला काहीतरी मिळतं, माझ्या सुख संसारामध्ये सुख मिळतं, माझं धन दौलत काहीतरी मिळेल, मुलं नसतील तर मुलं मिळतील, म्हणजे गाड्या नसतील गाड्या मिळतील, अनेक मिळेल. ह्याच्यासाठी काय करत असतात? भक्ती करत असतात. मला ह्याच्यासाठी भक्ती करतात. पण ह्याच्यासाठी भक्ती आहे का असा विचार केला तर ह्याच्यासाठी भक्ती अजिबात नाही आहे. मग कशासाठी आहे? आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी भक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी जन्माला आल्यानंतर परमात्म्यानं सर्व दिलेलंच आहे. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला जन्माला घालायचं आहे की नाही, त्या दिवशी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही कुठे जन्माला जाणार, तुम्ही काय पुढे करणार आहे, पुढे काय काय दिवे लावणार आहे, हे आधीच सगळं ठरलेलं असते. आता काही तुम्हाला देऊ शकत नाही परमात्मा. त्यानं सर्व आधी तुमच्या कर्मानुसार दिलेलं आहे. आधी तुम्ही जसं मागच्या जन्मामध्ये कर्म केलेलं आहे, त्या कर्माच्या म्हणजे हे ना तुम्हाला पुढला जन्म म्हणजे दिलेला आहे. तुम्ही जसं कर्म केलं तसं तुम्हाला भोग मिळणार. मग त्याला अदृष्ट म्हटलं जातं. अदृष्टाचं भोग भोगावं लागतात. आपण म्हणतो का नाही, कशामुळे? अदृष्ट कुठलं? मागचं कर्म जे आहे, संचित कर्म, ते भोगायला येते ह्या जन्मामध्ये. मग तुम्ही चांगलं कर्म केलं असेल चांगलं भोगा येणार, वाईट कर्म केलं असेल वाईट भोगा येणार. हे ठरलेलं आहे. आता काही करायला लागत नाही. आता फक्त आत्ता जे ह्या जन्मामध्ये संधी आहे, सापडली संधी सापडली ना, या नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच होईन म्हणती देव होत आहे. देव ह्या जन्मामध्ये देव होत आहेत का नाही? इतर जन्मामध्ये देव होत आता या पशु पक्षी अनेक म्हणजे किडा मुंगी वगैरे सर्व प्राणी आहेत. त्यात किती? 33 कोटी काय? 84 कोटी लक्ष योनी, 84 लक्ष योनीमध्ये योनी आहेत. त्यामध्ये एकच नरदेह आहे फक्त. काय आहे? त्याला विशेष ज्ञान आहे. कुठलं? देव प्राप्तीचं. आणि देवाचं लक्ष त्याच्याकडेच आहे. इतर योनीमध्ये म्हणजे त्यांना सांभाळत नाही का देव? त्यांना आमच्यापेक्षा जास्त सांभाळतो, आमच्यापेक्षा जास्त सांभाळतो. का? ते अज्ञानी आहेत. त्याची भुकतान बघतात. अहो, भुकतान तुकोबारायांचं आणि शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी सगळा गड जिंकले, सगळं झालं आणि रामदास स्वामींच्या दर्शनाला गेले.
दर्शनाला गेल्यानंतर शिवाजी महाराज म्हणले, प्रजा आता सुखी आहे बघा. कुणाला म्हणालेत? आपल्या गुरुला म्हणलेत, प्रजा आता सुखी आहे, आता सगळं व्यवस्थित आहे, आम्ही असं केलं तसं केलं. आता ते सांगत राहिले. सांगता सांगता चला म्हणाले एके ठिकाणी जाऊया. मोठी खाण होती, त्या खाणीच्या ठिकाणी गेले आणि तिथं दगड फोडत होतो. कोण? वड्ड दगड फोडत होते. आणि त्यांच्या ठिकाणी गेले आणि त्या वड्डाला सांगितले, ह्या दगडावर काय कर, तुझा ते गहनपुरी काय म्हणायची त्याला, सुतकी म्हणत होती, ती सुतकी मार याच्यावर म्हणले. मारल्याबरोबर ते 2 तुकडे झाले आणि त्यात बेडकी होती. आणि त्यावेळी राजांना विचारलं, राजे ह्या बेडकीचं पोट कोण भरतंय, ही कुठं आहे? त्यावेळी राजा शरण गेले. हे अनुभूती दाखवावी कोणी? संतांनी दाखवावी. म्हणून राजे महाराज झाले का? तर ते महाराज झाले याचं कारण त्यांनी शरण गेले. कुणाला? गुरुला शरण गेले, संतांना शरण गेले. आम्ही संतांना शरण जात नाही, गुरूंना शरण जात नाही. शरणागती पत्करल्याशिवाय अनुभव येत नाही. शरणागती पत्करल्याशिवाय अनुभव येत नाही. म्हणून शरण गेलं पाहिजे. आम्ही शरण जातो कुणाला? नको त्याला शरण जातो. आणि ते शरण गेल्यामुळं आमच्या अधोगतीला जाण्याचं कारण आमचं ठरलं. आम्ही संतांना शरण गेलं पाहिजे, गुरुंना शरण गेलं पाहिजे. परंतु तिकडे आम्ही जात नाही महाराज, जात नाही. म्हणून छत्रपती राजे म्हणत होते पूर्वी, आणि त्यांना महाराज पदवी आली. कशामुळं? संतांना शरण गेली म्हणून महाराज आले. पूर्वी राजेच म्हणत होती ना, महाराज कोण म्हणत नव्हते. म्हणजे का? त्यांनी शरणागती पत्कारली की बाबा मी करता नाही, मी कोण आहे, मी एक कोणतरी करता करविता वेगळाच आहे, असा अनुभूती आली त्यांना. आणि त्या अनुभूती आल्यामुळं ते शरण गेले. आमच्या ठिकाणी आम्ही म्हणत असतो की आमच्या घरामध्ये कोणतरी एखादा चालक असावा आणि त्या चालकाला तो म्हणत असतो की मीच सगळं हे करतोय. असं वाटतं का नाही? आमची कुटुंब एकत्र असावीत. आणि त्या पूर्वी असायचे, आता सोडा, आता काय नाही. आता तरी कुणाचा कोण थांग पत्ताच नाही. पूर्वीचं काल आणि बराच म्हणायची पाळी. आता एक मुलगा झाला की बास म्हणतात का? लय नको. आता अनुभव यायला लागला लोकांना, अनुभव यायला लागला की आता कोण म्हणतात लोक, आता काय लय करून काय उपयोग नाही. बघत नाहीत मुलं आम्हासनी. बघतात का मुलं? नाही बघत. मोठी शिकवाय लावून द्यायची. कुठं? पुण्याला, मुंबईला. आईबाबांनी इथं थांबायचं आणि पुण्याला, मुंबईला मुलांना किंवा अमेरिकेला लांब लावून द्यायची. आणि ती गेलेली मुलं काय करतात? मागं आईबापाकडे त्यांचं लक्ष असते काय? आईबापांनी काबाड कष्ट करून, पैसे नसताना काय काय कामं करून त्यांना शिकवलं जातं, हुशार केलेली जातात, हुशार करतात. मुलगा माझा हुशार आहे, त्याला चांगलं त्याचं व्हावं पुढं म्हणून त्याला पाठवलं जातं कुठंतरी. पण त्याचं पाठीमागं लक्ष अजिबात राहत नाही. तो पुढं बघत असतो, पाठीमागं नाही. लाईट कुठं बघती? पुढं. तसं ते पुढंच बघतं. मागं त्याचं आईवडिलांनी मला शिकवलं, आईवडिलांनी माझ्यासाठी काबाड कष्ट केलं नाही. आणि ज्यावेळी त्याला मुलं होतात त्यावेळी तिच्या आई आणि बाबाकडे लक्ष जातं. का? त्याला सांभाळायला कोण नाही. मग ते काय करते? आईबाबाला फोन करते, फोन करते आणि म्हणते, बाबा आई कशा आहेसा तुम्ही? हाय की चांगला आहे, या आमच्याकडे. आम्ही जरा कामाच्या घाईत असल्यामुळे तुम्हाला फोन केला नाही, तुमच्याकडे लक्ष नाही. अरे आता कसं काय? नाही या, सांगत नाही काय? या म्हणते. ही जातात. मग 2 मुलं झालेले असतात, एक शाळेला घालवायचं असते, मग ते बाबांना काम करायचं, आणि एक लहान असते ते आईन सांभाळायचं, आजीन. आणि मग ही दोघं जण नोकरीवनी. त्यांनी काय करायचं? नोकऱ्या करायच्या. महाराज सांगतात अशी दशा येईल पुढं, 80 दशा येईल पुढं. अशी दशा जी आहे ती पुढे येणार आहे. त्याच्या आधी तू काय कर? परमात्मा साध्य कर. मग ते
त्यातच ते गुंतलं जातं. त्याला वाटतं की आता बाबा माझा मुलगा मला बघत असतो, माझ्याकडे लक्ष आहे. किती दिवस मुलं स्वतः जायला लागली शाळेला की आता बाबा तुम्ही गावाकडे जावा, शेती वगैरे आहे तिकडं आणि लक्ष पाहिजे. आईला म्हणायचं तुला तुझ्या दोस्तीने आहे तर तिकडे गाव गल्लीतल्या बलवीत येता शेजारनी, जावा तुम्ही. त्यावेळी लावून देतात मागे, त्यावेळी लावून देतात, परत पाठीमागं बघत नाही, परत याला वेळ नाही. मुलं शाळेची आहेत, हे सर्व सांगायला लागत नाही, सर्वांना अनुभव आहे, पण सांगितल्याशिवाय कळत नाही. सर्वांना अनुभव आहे, अनुभव कोण व्यथा आपली सांगत नाही महाराज. व्यथा कोण आपली सांगत नाही. व्यथा संतांनी सांगितली तुमची आमची. संतांनी ग्रंथ लिहून ठेवून व्यथा सांगितली की तुम्हाला हे पुढं भोगायला येणार आहे. त्याच्या आधी काय करा, तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करा. आत्मज्ञान प्राप्त करा. 80 दशा येईल पुढे, त्याने मन होईल वेडे. 80 दशा तुम्हाला येईल, कोण तुमच्याकडे बघणार नाही. तरी सुद्धा आपलं लक्ष नाही. आपण काय काय करतो बघा संसारासाठी. संसारासाठी हाडाची काढ करून संसार करतो. कुणासाठी? मुलांच्यासाठी. तीच मुलं आपणला बघत नसतात. तीच मुलं त्यांचं लक्ष आपल्याकडे नसतं. आपल्याकडे लक्ष लागण्यासाठी त्यांच्याकडे बघायचं आहे काय? नाही. आपलं कर्तव्य म्हणून ते करायचं आहे, पण त्यातून तू साध्य काय कर. संत म्हणतात तू त्यांच्यासाठी करू नको असंही नाही आहे, पण त्यांच्यासाठी कर, परंतु तू आत्मज्ञान प्राप्त कर. तेच तुझ्या संग येणार आहे. संघ येणार काय? आत्मज्ञानच तुझ्या संघ येणार आहे, दुसरं काही संघ येणार नाही. किती संपत्ती साठवून ठेवा, किती संपत्ती साठवून ठेवा, ती संघ येणार नाही. ज्यावेळी बाहेर काढलं जातं घरातून, त्यावेळी दुसऱ्यानंच रुपया बांधावा लागतो. अरे बांधा 15 रुपये आम्ही बघतोय ना, बांधा कोणतरी कुणाकडे आहे सुट्टा पैसे म्हणतात लोक. म्हणजे किती बी त्याच्या घरात तिकडे लाखान पैसे असून द्या, खरं ती कुणी दुसऱ्याचाच रुपया संगम जातोय, त्याचा तिथंच राहतोय. घालवायला कोण असतात पुढं? घरची काय बाहेरची? घालवायला पोरग्याला पुढं करतात, आधी पुढं करतात ना. पुढे पोरगा तू पुढं हो म्हणतात, शिनपूड घेऊन. ते पुढं घेऊन त्याला न्यायचं. मग ते पाठीमागणार दुसरी सगळी, तुम्ही आम्ही पाठीमागणार जायचं. त्याच्या आग लावायला कोण? पोरग्यानंच लावायला लागते आग. त्याला पेटवायला पोरगाच असतो. म्हणजे ज्यानं जन्म दिला त्यालाच पेटवायला पोरगा असतो. ज्याच्यासाठी नवस केलं तोच आपणला पेटवत असतो. ज्याच्यासाठी नवस केलं तोच नवस करतो. बाबा कवा मरेल. खाटावर जर पडलेला असला म्हातारा, तर तो काय करत असतो? तिकडनं रजा काढून येत असतो. रजा काढून घरातली माणसं भावकीतली कळवत असतात, बाबा तुझा बाबा आजारी आहे, जास्त आहे, आणि तो काय 4-5 दिवसात काय राहणार नाही, त्याच्या आधी तरी ये तू. तो रजा टाकून येतो, 12 दिवसाची 15 दिवसाची रजा. का? सगळंच उरकून जाऊया त्यातनं. इथं आल्यानंतर 5-6 दिवस तो मरत नाही. 8 दिवस गेले, पाहुण्यांचा फोन यायला लागले, काय अहो काय म्हाताऱ्याचं कसं आहे, आबा कसा आहे? काय आबा अजून जरा ज्यूस पित्यात. आबा जरा ज्यूस पित्यात. महाराजांनी लिहून ठेवलं अभंग, नवस करतील म्हणले. नवस पोरं नवस करतील. ज्याला नवसानं मागून घेतला होता तेच पोरग काय करतं? नवस करतं. म्हणजे आपल्यासाठी काही येत नाही महाराज, आपल्यासाठी काही येत नाही. आणि हे आपल्यासाठी जे येणार आहे तेच काय करायचं? प्राप्त करायचं असतं. चिंतन करायचं त्याचं असतं. ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, गाथा आहे. थोडं येऊन दे, तुम्हाला जे जमल ते, तर त्याचं चिंतन सतत आनंद वाटत असतो.
ठाईच बैसून करा एक चित्त, आवडे अनंत अळवावा. ठाईच बसा, चिंतन करा. सतत आपलं जर थोडं थोडं तुम्ही जर करायला लागला तर तुम्ही जाशीला तिथं तुमचं चिंतन होतं. जाशीला तिथं तुम्ही कर्म करत असताना कर्मामध्ये होतं. पाहुण्याच्या गावाला गेला असं तरी तेच बोलणार, देवाबद्दल बोलणार. नको ते गोष्टी माझ्या एवढा टन झाला, मी म्हणून काढला. औंधा कुठं काढला नाहीस? औंधा पाऊस जास्त लागला, टन का कमी पडले? आपल्या हातात काय नाही महाराज. करू नका असं नाही, करा, करावंच लागणार आहे. कर्म हे केलंच पाहिजे, पोटासाठी आहे. जोपर्यंत ध्येय आहे त्या ध्येयाचं रक्षण करणं हा आपलं कर्तृत्व आहे. परंतु ते करत असताना तुम्ही काय करा, जे माझ्या संग येणार आहे, काय येणार आहे? तो परमात्मा माझ्या बरोबर असणार आहे. परमात्मा माझ्या बरोबर असणार आहे, तोच माझ्या बरोबर येणार आहे. त्याच चिंतन करणं गरजेचं आहे. तो सतत 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 आपल्या ठिकाणी पाहिजे. असं कधीच आपलं होत नाही महाराज. आपण कधी त्याच्याबद्दल आसक्ती बाळगतच नाही. आपण आसक्ती जे बाळगतो तो, त्यानं बंगला बांधला, मी कधी बांधेन. त्यानं गाडी घेतली, मी कधी घेईन. त्यानं असली घेतली, त्यानं त्याच्या पुढची मी कधी घेईन. तुमची आशा कधी थांबणार आहे? आशा कधी थांबू शकत नाही महाराज. आशा वाढत राहते महाराज. आपण ऐकतो का नाही, भरपूर कीर्तनामध्ये ऐकलं की एक चालत जाणारा माणूस सायकलिंग घेणारा, अहो मला सायकल असते तर मी गेलो असतो गडबडी, असं म्हणतो का नाही? आणि ते सायकल ज्याच्याकडे आहे तो काय म्हणतोय, अरे गाडी असती तर जरा बरं झालं असतं, याच्यापेक्षा फास्ट केलं असतो. आणि गाडीत असणारा माणूस पुढे गेला, त्या मोटरसायकलनं जाणार, ते गाडीतनं जाणाऱ्याकडे अपेक्षा करतो. मोठी गाडी गेली त्याची अपेक्षा करतो. अशा म्हणजे अशा आपली थांबत नाही महाराज. बघा, आपल्याहून अनुभव घ्या. आपण किती, आपल्याकडे काय खायला मिळत नव्हतं, अशा प्रत्येक तुमच्या आमच्या आहेत का नाही अवस्था. त्यावेळी आपण सगळ्या गोष्टी करतोच. आता चांगलं मिळायला लागलं, आता व्यवस्थित आहे. त्यावेळी किती लोक आपल्याकडे परमार्थाला येतात आणि आता किती येतात? म्हणजे परमार्थ करायचा बंद केला एकाएकाने. का? वेळच नाही बाबा, वेळ नाही. अरे वेळ नसून दे की परमार्थ करायला काय अडचण आहे? परमार्थ काय करायला अडचण आहे? परमार्थ हा कशासाठी करायचा? आपल्यासाठी आहे ना. जे दुसरं जे काही करशील ते कुणासाठी आहे? हे दुसऱ्यासाठी आहे, आपल्यासाठी एवढंच आहे. आपल्यासाठी एक जो तुम्ही काय चिंतन करील तेच आपल्या संग येत असतं महाराज. तेच पुढल्या जन्मामध्ये उपयोगी. एक मनुष्य रिटायर झाला आणि त्यानं भरपूर पैसा कमवला आणि तो बँकेत पैसा असतानाच गेला आणि परत जन्माला आला त्याच गावामध्ये. आता तो जन्माला आला आणि त्यानंतर त्यानं काय केलं की त्याला वाटलं की माझा पैसा त्याच्या बँकेत आहे. आता ह्यो जन्माला येताना ते शरीर आहे काय? नाही. ह्याचं आधार कार्ड ते आहे काय? नाही. म्हणजे हे काही नाही त्याचं. तो गेला त्या बँकेत आणि म्हणू लागला की माझा एवढा पैसा शिल्लक आहे आणि मला ते माझा पैसा द्या. अहो तुम्ही कोण? तुमचं नाव काय? आता ते नाव आठवतंय मागचं? नाही, याला पैसा तेवढा आठवला पण ते नाव आठवना. खुळ्यात काढला त्याला. याचं डोकं फिरलंय म्हणली म्हणजे, आणि ह्याला बाहेर काढा. त्याला बाहेर काढला तिथून. बाहेर काढल्यानंतर मग आता पैसा आपल्या संग येणार नाही, मागचं जी संपत्ती तुम्ही मिळवलेली आहे ती येणार नाही. मग काय येणार? ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला, हरिपाठ वाचला, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, तो मरत असताना त्याच्या उशाला कोण येणार? तो जो मरायला लागला की त्याच्या उशाला कोण येतील? ज्ञानोबा तुकोबा येतील, संत येतील. संत येतील. आणि ज्यानं काहीच केलं नाही आयुष्यभर त्याला न्यायला कोण येतील? त्याला न्यायला यम येतील.
यमाचा पावना प्राणी होय. हरिपाठ आम्ही रोज वाचतो, परंतु कशासाठी यमाचा पावना सांगितला हेच माहित नाही. हा, यमाचा पावना प्राणी होईल म्हणजे आपण यमाचा पावना होतो, परंतु देवाचा होत नाही. देवापर्यंत जाण्याचं आपणला काय होतं, आत्मज्ञान प्राप्त करत नाही. म्हणजे संघ येणारा फक्त एकच आहे. पुढल्या जन्मामध्ये तुम्ही जन्म घेणे लागे वासनीच्या संगे. मला तरी म्हणले जन्माला तुम्ही पुढल्या जन्माला समजा तुम्ही अपेक्षा ठेवली जा की बाबा तुम्ही जशी भक्ती केली जा तर काय होईल, घेईन मी जन्म ह्याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. पुढल्या जन्माला जर तो आला आणि तो काय करील, मागची ज्ञानेश्वरी तुमची 9व्या अध्यायापर्यंत वाचलेल्या आहे, अनुभव घेतलेला आहे. आता तिथून मागचं काय नको म्हणणार, पुढचं मी वाचतो का, ते प्राप्त झालेलं आहे. मला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. 9व्या अध्यायापर्यंत ना चिंतन केलेलं आहे. 9व्या अध्यायाच्या पुढे चिंतन राहिलेलं असेल तर तिथून पुढे ते 9व्या अध्यायाचं चिंतन करेल का, मागचं त्याचं झालेलं आहे, म्हणजे संघ आलेला आहे ते. तसं तुम्ही जर मागच्या जन्मामध्ये कर्मात आणि भक्ती केलेली असेल, चांगलं देव प्राप्त केलेला असेल, ज्ञानोबा तुकोबांचा अभंग म्हणलेला असतील, हरिपाठ वाचलेला असेल, त्यालाच तो हरिपाठ पाठ होईल, त्यालाच तो अभंग कळेल, त्यालाच काय होईल, देव त्याच्या जवळ राहील. म्हणजे पुढल्या जन्मामध्ये सुद्धा ते उपयोगीला येतं. म्हणून त्यात काय करावं, आत्मज्ञान प्राप्त करावं. म्हणून महाराज म्हणतात 80 दशा येईल पुढे, त्याने मन होईल वेडे, चिंतुनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. आत्मज्ञान तुम्ही काय करा, प्राप्त करा. आत्मज्ञान प्राप्त केल्याशिवाय तुम्हाला काय होईल, पुढची गती चांगली मिळणार नाही. संसारामध्ये किती राहावं आपण, संसार हा दुःख आहे, दुःख देणार आहे. थोडा एक क्षणापुरतं सुख असतं, एक क्षणापुरतं सुख असतं, परंतु जास्त दुःख असतं. आणि परमात्म्यामध्ये जर तुम्ही आम्ही परमात्म्याच्या जर सानिध्यात असेल तर सतत काय असतं, सुख असतं, सतत सुख असतं. दुःखाचा तिथं लेशच नसतो महाराज, दुःखाचा लेश नसतो. म्हणजे सुखाची प्राप्ती आहे ते. आपण बघा, तुम्ही आम्ही कीर्तनासनी जातो, प्रवचनासनी जातो, बाहेर गेल्यानंतर ज्यावेळी कीर्तन प्रवचनला आम्ही गेल्यानंतर आपणला किती आपली आदरार्थी होती. आपणला लोक चांगले बोलवतात, चांगलं खाया देतात, चांगलं बसाय देतात, म्हणजे आपल्याबद्दल आदर किती असतो का, तर बाबा संत महात्मे आहेत, संत आहेत, देवाचे भक्त आहेत, देवाच्या भक्ताला कुठं कमी पडत नाही महाराज. मागल ते देतात. तुम्ही शेजारच्या घरात जरी गेला संसारिकाच्या आणि महाराज मला जरा चहा करून द्या म्हणलासा तरी देतात, पाण्यात द्या म्हणलासा तरी देतात, सगळे तुमची सेवा करतात. तुम्हाला काय म्हणजे बाबा बाथरूमला जायचं आहे, जाव तुम्ही इथं जाता जाता वाटण कुणातरी घरात घुसा आणि मला इथं बाथरूमला जायचं आहे म्हणून सांगा, कोण जवळ घेतात का बघा, इथनं बाजूला हो म्हणतील. म्हणजे तुम्ही ज्यावेळी भक्त उशिला म्हणजे भक्ताच्या ठिकाणी संत मेळ्यामध्ये येशिला त्यावेळी तुम्हाला काही कमी पडत नाही महाराज. अनुभव आहे का नाही आम्हाला ह्यो, आमचा विश्वास आहे काय, अनुभव आहे खरं विश्वास नाही. का विश्वास नाही, आम्ही कधी त्याचं चिंतनच केलेलं नाही. घरातले आम्हाला विचारित नाहीत की हो, घरात विचारतात म्हणता, आम्ही म्हणतोय नुसतं, घरात कोण आम्हाला विचारत नाहीत अजिबात. आम्ही म्हणतोय आमची बायको लय चांगली आहे बघा, कुठं काम करत नाहीस तोपर्यंत, काम करतोस तोपर्यंत, काम करायला लागल्यानंतर काम करायचं बंद झालास की बघ कुठलं घालायचं म्हणतील तुझ्या पोटाला, म्हणतात का नाही. हे अनुभव आहे का नाही आम्हासनी, अनुभव आहे. परंतु आम्हाला अनुभव असून सुद्धा आम्ही तीच आम्हाला बरी वाटतात, तीच आपणला. महाराज सांगतात त्यांच्यात अडकू नको, त्यांच्यात न सूट. ते मिथ्या आहे समज, मिथ्या आहे समज, शरण निघा देवाशी. सर्व मिथ्या आहे जाणून शरण निघा देवाशी, हे सांगितलं का नाही आम्हाला. मिथ्या समजून त्यांना काय सांगू नको सा मी यातनं बाजूला जातो म्हणून, त्यांच्यात राहून आपण बाजूला राहावं. तसं कमळाचं पान पाण्यामध्ये असतं, परंतु ते पाणी श्रवण करत नाही, पाण्यात असतं
खरं पाण्याला श्नुमान करत. भरपूर माऊलींनी उदाहरणं दिलेले. आणि त्याच्या खाली कोण असतो? त्या मुळाला बेडक असतो, तो खाली असतो. तो काय श्रवण करतो? चिखल. तशी तुमच्या आमची अवस्था झाली. आम्ही जर कमळासारखं जर राहिलो असतो तर कमळासारखं आम्हाला जीवन मिळालं असतं. आम्ही राहिलो बेडकासारखं, बेडकाच्या जीवनासारखं आम्ही राहिलो, म्हणून चिखलात बेडकासारखं आम्ही बसलो. म्हणून ह्यातून निघण्यासाठी तुम्ही काय करा? आत्मज्ञान प्राप्त करा. ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलं त्यांनी काय, ते कुठे गेले? त्यांचं पुण्य स्मरण होतं. ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलं त्यांचं स्मरण होतं. ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलं नाही त्याला कोणी विचारित नाही, कोणी विचारत नाही महाराज. म्हणून तुम्ही भक्ती केल्यानंतर तुमच्या प्रेताला सुद्धा भरपूर लोक जमतील. का? बाबा हे मनुष्य चांगला होता, त्यानं देवाची प्राप्ती केली, संतांची संगत केली, संतांचा विचार त्याच्यापाशी होतं. संत विचारानं जगावं, संत विचारानं जगावं. त्याच वेळी आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. कुणाच्या तरी विचारानं जगलं तर तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. म्हणून संतांची संगती म्हणून मार्ग गती, कळावा श्रीपती येणे पण. संतांच्या संगतीशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही. म्हणून त्यांचं पुण्यस्मरण होतं. त्याने आत्मज्ञान प्राप्त केलं म्हणून त्यांचं पुण्यस्मरण होतं. आणि तुम्हा आम्हाला सांगायचा प्रयत्न केला की बाबा आम्ही आत्मज्ञान प्राप्त झालंय, आम्ही सुखी झालेलो आहोत, तुम्ही पण सुखी व्हा. म्हणजे त्यांनी आपण सुखी झालो आता आम्हाला काही गरज नाही असं केलं नाही. त्यांनी हाल अपेष्ट करून तुमच्या आमच्यासाठी हा ग्रंथ दिलेला आहे. ते आता सध्या जरी नसतील तर त्यांच्या रूपानं ग्रंथ आहेत, लक्षात ठेवा. हा ग्रंथ श्रेष्ठ आहेत. म्हणून महाराज म्हणतात की ज्यांच्या घरामध्ये गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा हे ज्यांच्या घरामध्ये आहेत ते श्रीमंत आहेत. ज्यांच्या घरामध्ये हे ग्रंथ आहेत, हरिपाठ, ते श्रीमंत आहेत. त्यांना कधी कुठलीही कमतरता नाही आहे त्यांच्यापाशी. त्यांचं ते सतत चिंतन करत असतात. ते श्रीमंत लोक आहेत. आणि ज्यांच्या घरामध्ये हे जर नसेल तर ती कोण आहेत? दारिद्र्य आहेत. ते दारिद्र्य लोक आहेत. म्हणून ती आपल्या घरामध्ये हे असावं, याचं चिंतन असावं. हे फक्त वारकऱ्यासाठी नाही आहे, सर्वांच्यासाठी आहे. जीवाला जन्म ज्याने घेतलाय, जीव म्हणून आलेला आहे इथं, नरदेह धरून जो आलेला आहे त्या मनुष्यासाठी, सर्वांच्यासाठी आहे. सर्वांनी त्याचं सुख घेण्यासाठी आहे. सर्व मनुष्य जात सकळ, सर्व मनुष्य जातीसाठी हा ग्रंथ आहे. हे फक्त वारकऱ्यांच्यासाठी आहे का? आपण काय म्हणतो? हे वारकऱ्यांच्यासाठी, आमच्याकडे काय जमत नाही. ज्ञानेश्वरी आम्हाला नको नको नको. मी एकाला ज्ञानेश्वरी प्रदान केली, हो रिटायर झाला म्हणून. अहो महाराज म्हटलं आम्ही असलं कधी वाचलेलंच नाही. अहो आत्ता वाचा म्हणलं, रिटायर झाला तुम्ही, आता इथून पुढे तरी करा. नाही आम्हाला ते जमणार नाही, काय कळणार नाही. अहो वाचा तरी, मग वाचल्यानंतर कळेल काय. तुम्ही म्हटलं थोडंसं वाचलं जा म्हणून शिक्षक झाला जा, वाचलंच नसतं तर तुम्ही शिक्षक झालाच असणार कसं. मग बसला आणि घेतली. त्या वाळव्याच्या ठिकाणी मी ज्ञानेश्वरी एकाच दिली. ती रिटायर झाले तर म्हटलं आपण आता काय द्यायचं त्यांना, ज्ञानेश्वरी देऊया. आम्ही वारकऱ्यांना दुसऱ्याला दुसरं काय देऊ नये, ग्रंथ द्यावा, तेवढाही द्या, हरिपाठ द्या, तरी दिलासा तर तो काय हा ते चांगला आहे. म्हणजे वारकऱ्यानं असले गोष्टी काहीतरी द्याव्या, दान कराव्या एकामेकाला. ज्यांना संसारिक लोक आहेत की नाही ह्यांना हे दान करायचं असते. त्याने मी म्हटलं तुम्ही सर्वांना ज्ञान दान केलेलं आहे सा, तुम्हाला आम्ही संतांचा विचार दान करतो. म्हटलं घ्या, संत विचारानं राहावा. आता इथून पुढं आता तुमचं सगळं झालेलं आहे, आता तुम्हाला भरपूर पेन्शन आहे, आता काय करू नका म्हटलं, हे वाचित राहा. अहो ते आम्हाला कळेल काय म्हटलं, कळतंय म्हटलं, हळूहळू कळणार म्हटलं, लागलीच कसं कळेल. पहिल्यांदा म्हटलं पहिलीच पोरं येतील तेव्हा त्यांना काय सगळी म्हटलं तुम्ही शिकवलं सर नव्हतं ना, तसं म्हटलं संत तुम्हाला शिकवतील.
तुम्ही आता पहिलीच जावा म्हणलं, हसायला लागली ते. म्हणजे मी अडाणी माणूस असून सुद्धा त्यांना म्हणजे गुरुजींना शिकवलं. हे ताकद कुणाची आहे? संतांची. संतांची ताकद आहे, माझी नाही. संतांच्या विचारात असल्यामुळे मला बोलता येत. संत विचारात नसल्यानंतर काय बोलणार? त्यांना चांगल्या गोष्टीसाठी मी काय त्यांचं तुमच्यातलं मला थोडंसं पेन्शिलीतलं काहीतरी देता काय म्हणून गेलो का? तुम्ही रिटायर झाला आता आम्हाला कुठंतरी पार्टी द्या म्हणून गेलो? काहीच नाही. मी त्यांना ग्रंथ दान करण्यासाठी गेलो म्हटल्यानंतर त्यांना काय बोलता येईल ना? म्हणजे असं हे विचार आपल्यापाशी संत विचारानं असेल तरच तुम्हाला आम्हाला काय होईल, पुढं जाता येईल महाराज. आणि त्याचं महाराज काय म्हणतात, 80 दशा येईल पुढे तेने मन होईल वेडे तैसे चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. मन वेड व्हायच्या आधी तुम्ही काय करा, हे प्राप्त करा आत्मज्ञान. मागणं आता बघा, एक एक माणसं पाक लडबडली की मग परमार्थ करायला जातात. धड बसायला येत नाही, ऐकायला येत नाही, दिसत नाही, गुडघं धड नाहीत, त्यावेळी काय करायला जातात? परमार्थ. आता असं सगळी अवस्था पाक जीर्ण झालेली आहे असती. घरात कोण चांगलं म्हणत नाहीत, घरात खोकतंय, त्यावेळी घरातली माणसं म्हणतात जाऊन दे तासभर तिकडे कटकट, घरात उगा त्रास नको म्हणून ते काय करतात, लावून देतात. आणि मग इथं आल्यानंतर काय होतं, इथं सर्वांनाच त्रास करतं ते. धड बसत बी नाही, खोकला येतो, आणि कोणतरी सांगायला लागलेलं असेल त्याचं ऐकत पण नाही, का तर ऐकू येत नाही. वाचावं म्हणलं, पारायणाला बसावं म्हणलं तर डोळं धड नाही. डोळं धड आहेत त्यावेळी वाचायला पाहिजे, त्यावेळी नको ते बघत बसले. म्हणजे ही अवस्था आहे महाराज तुमची आमची. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय काय केलं बघा, हे कधी बघितलेलं नाही मागं परतून. मग ते व्हायच्या आधी मात्र काय करा, चिंतून ठेवी आत्मज्ञान. आत्मज्ञान तुम्ही चिंतन करा. आत्मज्ञानाचं चिंतन केल्यानंतर तुमच्या संग हे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येण्यासाठी फक्त येण्याची सत्कर्मी. सत्कर्म कसा आहे ते होय, आशेशी अज्ञान. म्हणजे ह्या सत्कर्माला तुम्ही जर गेला असाल तर अज्ञान ते काय होतं, त्याचा नाश पावतो. सत्कर्माची गती तुम्हाला वाढल्यानंतर अज्ञान नाश पावतो महाराज. म्हणून सत्कर्म करावं, संतांच्या संगतीत राहावं. परमार्थ घरातल्यांना काही समजू द्यायचं नाही, आपण राहायचं नाही त्यात. कशात? सगळं करायचं परंतु त्यात राहायचं नाही. माझं काय म्हणायचं नाही बघा. माझं म्हणलं जा का नाही की तुम्ही गावलासा बघा तडाख्यात. माझं म्हणायचं नाही, करायचं सगळं. त्यांना काय घरातल्यांना कळू द्यायचं नाही की बाबा मी हे सगळं तुमचंच आहे म्हणायचं. मला काय ते काम लागेल ते सांगा, मी करतो म्हणायचं. ज्यावेळी तुम्ही असं राशीला त्यावेळी त्याचं तुम्हाला दुःख होणार नाही. दुःख होणार नाही. बायको मेली तरी दुःख होणार नाही. आधी तुम्ही आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर बायको जमना मरणार कधी कोणतरी, बायको मरेल नाही तर नवरा मरेल, राहणार नाही कोणच इथे. दोघं मागे नाही तर पुढे. गाडी एकदा सुटल्यानंतर तिची टॉप येईल तिथं उतरणार. तसं तुम्ही ज्यावेळी बायको सगळं आणून देत होती ना हातात, टावेल, कपडे, चहा पाणी, जेवण सगळं आणून देत होती. मग तिच्याबरोबर किती आपण राहिलेलो असतो, तिची आसक्ती असती. मग आता ती समजा गेली गापशान तर मी आता काय करायचं असं लडबडलं जातं. मी आता काय करू म्हणते, मी आता काय करू, आता काय करणार. मग हे लडबडायच्या आधी जर आत्मज्ञान प्राप्त केलं असेल, आपण विचार केला असेल, संत विचारात राहिला असेल तर काय होईल. संत विचारात जर राहिला असताना तर काय होईल, त्याचं प्रेशर आपल्यावर येणार नाही. ती जाणार कधी, नंतर मी जाणार. आता ती गेल्या ना, असेल ते वाढेल ते खायचं, ग बसायचं. काय त्याच्या मनाला लावून घ्यायचं नाही महाराज. दुःख होणार आहे. दुःख जरी झालं तरी त्याचं काय आहे,
आपण त्याचा विचार करतो. विवेक जागा होतो आपल्या ठिकाणी. कुठं? संतांच्या संगतीत असल्यानंतर विवेक महत्वाचा आहे. आणि ते विवेक जागा झाल्यानंतर आपणला की बाबा हे कोणतरी, आपण ती जाणार नाही तर मी जाणार, एकदा जायचं आपण आहे. तिथं काय राहायला मी आलेलो नाही आहे, एक दिवस जाणार आहे. जायच्या आधी विचार असेल ते कुठं होतो विचार? जायचा आधी विचार कुठं होतो? संत संगतीमध्येच होतो. मरण माझे मरून गेले, मजी केले अमर. आधी मरावं आणि मग अमर राहावं. मरणाचा विचार आधी केला पाहिजे का नको? आम्ही मरणाचा विचार करत नाही, मरण येऊन याचा विचार करतो. अरे तू मरण येऊन याचा विचार केला तर मरण तुझं ठरलेलंच आहे. जन्माला ज्या दिवशी आला त्या दिवशीच मरण ठरलेलं आहे. मरण ज्या दिवशी जन्माला आलास त्या दिवशीच मरण ठरलेलं आहे. मग कशाला विचार करतोस? कशाला भीततोस? म्हणून मग काय, समजा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आजारी पडणार आहे, दुःख येणार आहे, सर्व गोष्टी येणार आहेत, आनंदी येणार आहे, दुःख येणार आहे, धन येणार आहे, सगळे येणार आहे. त्याच्या कुठल्याच विषयावर आपण दुःखी राहायचं नाही. आनंद आला तरी बी तेवढंच आणि दुःख आलं तरी तेवढं. असा जो राहतो तोच महात्मा. त्याला सर्व एकच दिसतं. दुःख हे तेवढंच आणि आनंदही तेवढाच. परंतु आपल्या ठिकाणी आम्ही दुःखाचाच तेवढा विचार करतो, सतत आनंद पाहिजे म्हणतो. अरे आनंद पाहिजे त्या अर्थी सापेक्ष दुःख आहेच ना. आनंद असेल तर सापेक्ष दुःख आहेच. तो आनंदाचाच विचार नाही केला तर दुःख तरी कुठलं? बरोबर आहे ना? आनंदाचा जर विचार नाही केला तर दुःख तरी कुठला आहे? दुःख सुद्धा नाही आहे. म्हणजे दुःख कशामुळे येतं? आम्ही आनंदाचा विचार करतो. माझ्या जीवनामध्ये म्हणजे मी काहीतरी मिळवावं ह्यो आनंदच आहे ना. मग ह्यो आनंद तो मिळवायचा विचार नाही केला, तुझ्या अदृष्टाला मिळेल त्याच्यात समाधानी राहा, हाय त्याच्यात समाधानी राहा. मिळायचं आहे ते मिळणारच. मिळालं तरी बी आनंद आणि नाही मिळालं तरी आनंद. मग दुःख करून काय उपयोग आहे? मग दुःख करून काही उपयोग नाही. म्हणून महाराज म्हणतात, 80 दशा येईल पुढे, तेने मन होईल वेडे, चिंतूनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. आत्मज्ञान तू काय कर? प्राप्त कर. आणि ज्यावेळी आत्मज्ञान प्राप्त होईल त्यावेळी काय होईल? तुला संतांची संगत, संतच तुझ्यापाशी येऊन बसतील आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर. आणि संत आपल्याजवळ यावी एवढी आपण भक्ती करावी. संत भेटावं. संत भेटणं एवढं सोपं नाही. संत भेटणं अवघड आहे महाराज. संतांच्या ठिकाणी ते आपल्याला भेटावं याच्यासाठी भक्ती शुद्ध करावी आणि सतत चिंतन करावं. परमात्म्याचं चिंतन सतत 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 केल्यानंतर संत भेटतच असतात महाराज. तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून चिंतन करा. कधी? तुम्हाला दशा यायच्या आधी. 80 दशा येईल पुढे, चिंतूनी ठेवी मन रोकडे. आत्मज्ञान प्राप्त करायचं ते आधी करा, दशा व्हायच्या आधी, मन वेड व्हायच्या आधी. मागणं काही उपयोग होत नाही. मागणं राम म्हटलं तर राम म्हणता येत नाही, दात नसतात. आलेयाम आलेयाम, कुठनं आले आले म्हणते. म्हणजे हे काय म्हणते? आलेयाम आलेयाम, कुठनं आले आले. आता कृष्ण कृष्ण म्हणायला येत नाही, कुठनं आलं म्हणते. म्हणजे ज्यावेळी दात होतं, डोळे होते, सगळं तिले हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन येणे तू जोडशी नारायण, त्यावेळी काहीच केलेलं नाही. आणि नंतर मग हे सगळं म्हणायला लागतंय. काय जमत नाही. मग असून लय आम्ही म्हणायचं, असून मन आत्ताच नाही, वाल्मी कोळ्यासारखं जरा बदल होईल असं आम्ही म्हणायचं त्यांना. का बदल होतो या म्हणून देते त्या काय गोष्टींना. राम कधीतरी आलं तर आलं म्हणून मग आपण म्हणायला लावायचं. आणि मग असं म्हणायला लावलं तरी सुद्धा त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणाय तरी पाहिजे, मरता समयी तरी म्हणायला पाहिजे. कुठलं म्हणतंय ते वर बघत असते नुसतं. हे सर्वांना माहिती आहे. त्याच्या आधी आम्ही ज्या ह्याच्यात हाव, आम्ही आज संप्रदायामध्ये आहे, या विचारात आहो, त्या विचारात
राहून हा प्राप्त करणं गरजेचं आहे. नाहीतर चाललेलंच आहे आपलं राटगाडग. जसं संसारिकाचं चाललंय तसं तुम्ही आम्ही परमार्थ करतो ह्यांचं बी तसंच चाललेलं आहे. असं जर म्हटलं तर मग कधीच आपणला ते गती होणार नाही, त्या गतीला पोचणार नाही आणि आपणला आत्मस्वरूपाचं ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आत्मस्वरूप जर प्राप्त करायचं असेल तर तुम्ही संधी आहे तवरच साधून घ्या. पाणी नळाला आलंय तवरच भरून घ्या. नंतर पाणी गेल्यानंतर भरतो म्हटला तरी चालत नाही. ही उदाहरणं सोपी आहेत, तशीच ही आपण इकडं लावून घ्यायची आहेत. जसं पाणी चावीला आल्यानंतर वेळेत सगळं भरायला लागतं की नाही, पळत येतात लोक, पळत पाणी आले 2 दिवसात 1 दिवशी नाही म्हटल्यानंतर का तर एखादं बॅलेर जर राहिलं तर म्हशीला दाखवायचं कुठलं, सकाळी आंघोळ करायला नसते, अशी अवस्था होती. मग तसंच आहे जीवनाचं पण तसंच आहे, लक्षात ठेवा काय. पण त्या जीवनाबद्दल आपण कधी बघत नाही, आम्ही बघतोय पाण्याबद्दल. हेच आमचं चुकलंय. म्हणजे पाण्याचं बघून असं नाही, बघा ते पण त्यातनं हे पण बघा. हे बघा आधी, ते नंतर बघा. हे बघतच नाही. हे बघितलं पाहिजे आधी. जायला लागलेलं आयुष्य जात आहे पा काळ जपत महा सोहिताचा गौरवा ध्यानी राहा श्रीहरीचा. सोहिताचा गौरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. श्रीहरीचं चिंतन करा, तुम्हाला प्राप्त होईल. तसं संत सांगून गेले, त्यांनी ज्ञान प्राप्त केलं म्हणून त्यांची पुण्यतिथी होती. आमची सुद्धा ज्ञान प्राप्त केल्यानंतर, आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर आपली सुद्धा व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्ही ज्ञान प्राप्त आधी करा. आणि ते प्राप्त करण्यासाठी असं माध्यम आहे, सेवेचं माध्यम असतं. सेवे लागी सेवक झालो तुमच्या आलो निजी चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद. सेवा करा. सेवा ही दारवंटा, कुठेही सेवा घडेल तिथं सेवेला राहायचं, सेवेमध्ये जायचं, सेवा करायची. नाही जर घडली आपल्या घरामध्ये करता येते. आपल्या घरामध्ये बसून गाथा वाचन करा, ज्ञानेश्वरी वाचन करा, हरिपाठ करा, काकड आरती रोज सकाळी करा. आपणला जमत नसेल तर तुम्ही एखादं अभंग 4 अभंग जरी म्हटलं तरी समाधान आहे. जेवढं जमते तेवढं करा. एवढंच जमायला पाहिजे असा काय अट्टास नाही. जेवढं जमते तेवढं करा. विडी वाकडी सेवा करा. विडी वाकडी जशी येईल तशी करा. फक्त मनापासून करा म्हणजे झालं. परमात्मा मनापासून जर त्याची भक्ती केली का नाही तर ते तुम्हाला अजिबात काय अडचण करत नाही. ते असंच झालं पाहिजे, असंच तास सरळ गेलं पाहिजे असं काही नाही. तास कसं बी जाऊन ते नांगारलं म्हणजे झालं. नांगरतहीच जरा वेळ लागेल एवढंच म्हणायचं. वेळ लागेल खरं, तास ते सरळ जायलाच पाहिजे. ते जायचं जर नसलं तर काय करायचं. आज नाही उद्या गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आधी सुरुवातीला तास वाकडं तिकडंच होतं. पहिल्यांदा आवत्या मारायला लागल्यानंतर इकडं तिकडं तास जातं का नाही, तसं आपण सुद्धा भक्ती करायला लागल्यानंतर चुकतं, काहीतरी चुकत असतं. पण चुकल्यानंतर सुद्धा चुकणाऱ्याला येणाऱ्यानं सांगावं, बाबा तू चुकत असला तर असं कर. रागून सांगून चालत नाही, त्याला समजून सांगावं आणि असं करूया, असं म्हण, असं सांगत सांगत शिकवायचं असतं. तसं ज्यावेळी शिकवल त्याच वेळी आपणला काय होईल ते प्राप्त होईल. आणि झालेली सेवा